तुझा येतोय आवाज. माझा सिद्धूचा आवाज मला येत होता. तुमचं काय आलं? तुमचं ॲप बंद करा, ॲपमधून सगळं बंद करा. गणपती बाप्पा मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्रशांत, सिद्धेश, निखिल, राहुल. चलो मित्रांनो, कळंबोली नाट्यावरनं निघतो. आज ब्लॉगची सुरुवात इथूनच करतो, कारण अजून निघाल्यापासून कल्याणपासून एवढं ट्रॅफिक लागलं ना, ब्लॉग चालू करायचं ॲक्च्युली लक्षात पण नाही राहिलं. आणि ट्रॅफिकमध्ये तर पूर्ण वाट लागते. सगळा 2 तास लागते. ते फक्त 1-1.25 तासात येतो. 1.25 तास. सगळे लागले आहेत आता एकमेकांचं पेअरिंग करायला. मी सिद्धेश आणि प्रशांत कनेक्ट झालं, पण निखिल भाऊंचं अजून होत नाही आहे कनेक्शन. त्याच्यामुळे सगळा चालला आहे प्रॉब्लेम. आणि सिद्धेश म्हणतोय जोपर्यंत काय होत नाही पेअरिंग चौघांचं तोपर्यंत राईड स्टार्ट नाही होणार. त्याच्यामुळे ते लागले पेअरिंगच्या मागे. अरे तुम्ही काय नाही आपलं इकडे घरी मागेच बसतो इकडे. सगळे मस्त पेअरिंग करतायत. हो पेअरिंगच्या मागे लागले. नाश्ता देखो काय सॉलिड आहे नाश्ता. बघा मागे वाव. ते चाललं आहे अजून, बघूया कधी होतं आहे ते. त्याच्यामुळे मग आता आम्ही प्रशांत आणि मी कनेक्ट आहे, सिद्धू कनेक्ट आहे आणि निखिल भाऊंचा प्रॉब्लेम अजून पण चालू आहे. ते सगळं करतायत काय काय चाललं आहे दोघांचं तिघांचं. ते काय होत नाही. फक्त की कळंबोलीवरनं नाक्यावरनं थोडं पुढे आलो 3-1 किलोमीटर आम्ही थांबलो आता इथे. मग तेच झालं ना यार. त्याच्यापेक्षा जर ह्याला जाऊन थांबलो असतो, चहा वगैरे तरी मारला असता, दोन्ही कामं झाली असती ना. ठीक आहे चला थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. बघूया तोपर्यंत होत आहे काय करेल. झालं तर ठीक आहे, आता कुठेतरी चहा प्यायला थांबू. चलो बाय.
आपली लाईनअप मस्तपैकी आज जवळजवळ 6 महिन्याने राहुल आलाय आणि आपली मस्तपैकी चार्जेबल बाईक आहे त्याची, ही चालली होती पुढे. तर आता राहुल म्हणाला की आपल्याला चार्जिंगसाठी एकदा थांबावं लागेल, तर लोणावळा मार्केटमध्ये थांबू आम्ही. तोपर्यंत राहुल चार्जिंग करेल, जोपर्यंत त्याची चार्ज होईल तोपर्यंत काय खायचं सामान वगैरे काय बघायचं असेल तर जरा बघू आम्ही मार्केटमध्ये. आणि मित्रांनो, आपण आता आपला जो जुना बोरघाट आहे त्या बोरघाटाला सुरुवात झालेली आहे. थोडासा रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच बोरघाटातून प्रवास करते, तर माझ्याबरोबर तुम्ही पण एन्जॉय करा बोरघाट. तोपर्यंत मी जरा ब्लूटूथवर गाणी ऐकतोय. ओके, तर बोरघाट सगळ्यांनी एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा काय वाटतोय तो. ओके, चलो. बोरघाटातून पहिल्यांदा एवढा रात्रीचा प्रवास करतोय. तुम्ही गेलेलात नाते याला ना, महाबळेश्वरला. शिंगरोबा समाबाबा पोरांना सगळ्यांना जय शिंगरोबा. काय झालं इथे? हवालदार आहे काय? हवालदार आहे ना तो काय? चल 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 मागो मग. हो हो हो.
निखिल भाऊ आला काय? अच्छा प्रशांत, निखिल भाऊंचा आवाज येत नाही. ओके. हा पावसाने घोटाळा केला ना, मग पंक्चरमध्ये वेळ गेला. ठीक आहे चालतं, तेवढं होतं तरी. आता प्रवास म्हटल्यावर काय हे, आणि हे काय जवळ आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आपल्या राहुलची गाडी इकडे समोर चार्जिंगला लावली आहे. समोर ती जी ग्रीन लाईट दिसते ना, तिथे गाडी चार्जिंगला लावली आहे. आता ते चार्जिंग झाली त्याची की मग आपण इथून निघू. इथून आपलं तरी अजून मला वाटतं एक अर्धा तास पाऊण तास जवळजवळ लागेल असं वाटतंय. ओके. वॅक्स म्युझियम आहे हे बघा. तर इथे थांबलो आपण. ठीक आहे चला, थोड्या वेळाने भेटू. पाऊस आहे कंटिन्यू, त्यामुळे व्लॉग नाही करता येत आहे. इथे आता थोडा पाऊस कमी आहे म्हणून म्हटलं चला पटदिशी तुम्हाला एक अपडेट देऊया कुठपर्यंत पोचलो आपण ते. पण खूपच वेळ लागला आहे. ओके चला भेटतो थोड्या वेळाने. तर आता आपण लोणावळ्यातून निघालो आहे. राहुलची गाडी बॅटरी चार्ज करायची होती, चार्ज केली. 9:15 झाले आहेत. इथून जवळजवळ 30 किलोमीटर आहे अजून, आणि आपल्याला साधारण 1 तास लागेल. बघा फॉग बघा, हा एक नंबर फॉग आहे. काय घेतोय ना, हे काय तुझ्याच मागे. वाव, ह्याची आठवण झाली कोकण राईडची, नाईट राईडची. हा महाडला, महाडवरून येताना असंच होतं ना, मग काय दिसतच नव्हतं. एक नंबर आहे. येल्लो लाईट लावतो. हा 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 हो आहे. प्रशांत पण आहे मागे दिसला. आता दोघांच्या पण लाईटी दिसतात. हा हा आरामात, घाई नाही. पण मस्त मजा येते. फील लाईक अ हेवन. स्वर्ग अजून कशाला म्हणतात, यालाच म्हणतात स्वर्ग. हो स्पीड ब्रेकर मोठा ताणी. सावकाश. निखिल भाऊंचा. प्रशांत झालं बोलून. हा बराच वेळ गेला. अरे का दुःख आहे ना मस्त, की म्हटलं एक ब्लॉग थोडा एक क्लिप बनवूया. यालाच बोलतात स्वर्ग. कोकण म्हणजे स्वर्ग. माझा चालू आहे. सिद्धूने कॅमेरा आत टाकलाय. सिद्धू किती किलोमीटर आहे? 4. ओके चलो. और इस तरह से हम पहुंच रहे हैं अपने डेस्टिनेशन पे भाई. रोड अजून छोटा झालाय आणि मध्ये मध्ये खड्डे पण आहेत. ओके चला, एक 2-3 मिनिटात आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू. आता रात्र असल्यामुळे आपल्याला काहीच कळणार नाही आजूबाजूला काय सिनेरी आहे हे. आता सगळं उद्या. हा 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 ओके ओके. एकदम कच्चा रस्ता आहे, मातीचा, चिखल आहे. आरामात. माहिती नाही. सिद्धू, अच्छा स्वप्नपूर्ती ना, स्वप्नपूर्ती. तिकडे येऊन आपापली स्वप्न पूर्ण करायची. चला, नाही म्हणता म्हणता थोडा ऑफरोड मिळालाच. पण तेवढा काय चॅलेंजिंग नाही आहे. ठीक आहे, नॉर्मल आहे. पाऊस नसल्यामुळे थोडंसं इझिली जातंय.
आहेत. हो 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 हो. अरे चिखल आहे. एक्सिलेटर नॉर्मल ठेवा, एका लेवलने ठेवा, कमी जास्त करू नका. हां नाही ना, गिअरच सेकंड ठेवा ना, म्हणजे ती स्लोलीच वर चढेल एका लेवलने. हां एक नंबर मजा आली. रस्ते मस्त. एक नंबर आहे रोड, एक नंबर. तुझा रंगारी आहे का? पोचलो. किती वाजले? पाऊस आम्हाला 10:30. भेटला तर चालूच आहे. 10:30 वाजले. हां मग 10:30 वाजले पोचायला. सगळे एक 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 पावसामुळे, ट्रॅफिकमुळे यायचं ते आम्ही 6:30 पर्यंत पोचायला पाहिजे होतं. 10:30 पावसामुळे थोडं हे झालं. तर आपण पोचलो इथे. हे बघा स्वप्न सरोवर, आणि हे आपलं टेंटची वगैरे इथे राहायची व्यवस्था आहे. हे असे टेंट आहेत. हे बघा. यस. नाही नाही नाही, हे जरा दाखवतो आणि काढून घेतो. आणि यांचं आहे, आणि या दादांनी सगळे टेंट वगैरे सगळे यांनीच लावलेले आहेत. आणि हे डायनिंगचं आहे, आणि या प्रकारे सगळे केलेले आहे. नाही, नाईटची मजा वेगळी आहे ना. लाईट तुम्हाला दिवसाने दिसणार. डॅमचं अजून अच्छा समोरच पाणी तुम्हाला. ओके. आता तुम्ही उशिरा आले तर खाली पाणी आहे तुम्हाला. का आज दिवसच असा होता, निघाल्यापासून ट्रॅफिक आणि पाऊस, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले. हां ठीक आहे. हे बघा हे असे टेंट आहेत, 1 2 3. त्या ग्रीनवाल्या टेंटमध्ये मी माझं सामान टाकलं आहे. त्यानंतर इकडे 3 टेंट आहेत. हे बघा. आणि हे सगळे आपले बंधू लोक इकडे आहेत. आणि ॲक्च्युली काय आलं, खूप लेट झालं ॲक्च्युली आम्हाला. एवढं लेट झालं ना की पाऊस, ट्रॅफिक, 2:30-3:45ला निघालेलो घरून, टिटवाळ्यावरून. त्याच्यानंतर जवळजवळ कल्याणपासूनच ट्रॅफिक, कळंबोली नाक्याला तर एवढं ट्रॅफिक की यार जवळजवळ एक 3 मिनिटाचा जो रस्ता होता त्याला जवळजवळ 15 मिनिटं गेली. ठीक आहे, पाऊस वगैरे भरपूर मिळाला. लोणावळ्यात पण फुल ट्रॅफिक होतं. आणि आता पण ठीक आहे, आता काय एन्जॉय तर करायचंच आहे. पूर्ण नाईट आपलीच आहे, त्याच्यामुळे आहे मस्तपैकी शेकोटी वगैरे लावून दिली आहे दादांनी, जे इथले केअरटेकर आहेत त्यांनी. आणि टेंट सध्या आत लावले आहेत कारण पाऊस आहे, इथे सुद्धा पाऊस आहे. मगाशी पाऊस आम्ही यायच्या अगोदरच गेला आहे पाऊस पडून, त्याच्यामुळे सध्या त्यांनी आतमध्ये टेंट लावले आहेत. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही यांची सर्व प्रॉपर्टी आहे. ही सगळी जागा आहे, पूर्ण गाड्या आम्ही तिथे लावल्या आहेत सर्व समोर. ही सगळी त्यांचीच जागा आहे, ही सगळी प्रॉपर्टी त्यांचीच आहे. इथे ते पूर्ण टेंट लावतात, पण सध्या आता पाऊस असल्यामुळे आहे ना, त्यांनी हे जे टेंट आहेत ते सगळे आतमध्ये लावलेले आहेत. आणि हे बघा, ह्या गाड्या लावल्या आहेत आम्ही इकडे 5 जणांच्या. हे बघा, ह्या 5 जणांच्या गाड्या इथे आहेत. ही एक 4 व्हीलर आहे. अजून एक ग्रुप आहे जो आला आहे आमच्या अगोदर. तर त्यामुळे कसं आहे, एक नंबर जागा आहे, मस्तच, काही प्रश्नच नाही. फक्त पावसाने थोडासा प्रॉब्लेम गेला. आणि ही जी गाडी आहे ना, ह्याच्या समोर पूर्ण आहे बघा, इथपासून पूर्ण डोंगर आहेत. तर सकाळी बघू आता काय किती फिरतोय ते, सकाळीच फिरू आम्ही. आणि आता पहिलं त्यांनी कांदा भजी, चहा वगैरे दिली आहे, तर ते पहिलं करतो, दाखवतो तुम्हाला पण. ठीक आहे, ओके. बघा आता हे काहीतरी अळणी म्हणून दिलंय. अळणी आहे. अळणीच्या नंतर इथे मिरची आहे, त्याच्यानंतर मस्त भजी आहे इकडे, एक नंबर भजी, एक नंबर होते त्याच्यात आहे. आणि त्याच्यानंतर हे सुका चिकन. एक मिनिट लाईट ठेवा, एक नंबर सुका चिकन आहे. हे आपले भाऊ सगळे आता बसलेत मस्तपैकी, एक नंबर. आणि आता सुरुवात आणि आता मस्तपैकी
ओके थोडा थंड हो गया पहिले मस्त आणि सुरुवात काय बोलतो आणि आता आम्ही है सुरुवात ना? करतोय पियाला. एक नंबर ना एक नंबर हा अळणी कशी आहे आणि एक नंबर आहे एक नंबर आहे ना खूप आनंद मजा आहे. आता मी पण ट्राय करतो हे बघा ते आहे एक काय अळणी बघूया कशी येते एक नंबर. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच हुशारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, त्याचा खचकेन चालतो 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 चालतो. संकष्टी हा संकष्टी. हा टेंट आहे आणि हे आम्ही मस्त की झोपलो आहे प्रत्येकाला एक टेंट आहे 5 जण आहोत 5ही जण एका सिंगल टेंटमध्ये झोपले आहेत सगळे 5ही जण मस्त की बघा किती स्पेस आहे बघा हां आहे ना तर चला सकाळचे वाजले आहेत हे बघा 4:36 झाले आहेत 4:36 झाले 4:30 वाजले आहेत सकाळी किती वाजता उठतोय बघूया अजूनपर्यंत गप्पा मारत होतो आम्ही मस्तपैकी फुल धमाल आता झोपायला आलो आहे टेंटमध्ये म्हटलं एकदा तुम्हाला टेंट पण दाखवूया ती कशी काय सोय केलेली आहे 1200 रुपयामध्ये तर उद्या सकाळी उठल्यानंतर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू किंवा मे बी फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट असं 2 पार्टमध्ये येईल पण मला तर वाटतं 1 पार्टमध्ये देईल जास्त कारण शूट करायला मिळालं नाही कारण पाऊस होता ट्रॅफिक होतं तर ठीक आहे बघू जे काय असेल ते व्हिडिओ आज तर मी एंड नाही केला पण आता गुड नाईट.